श्री स्वामी समर्थ मित्रमैत्रिणींनो, सासूंनी सुनेशी कसे वागावे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. प्रत्येक घरातील वातावरण हे वेगळे असते. काही ठिकाणी सासू सुनेबर व्यवस्थित वागत नाही, तर काही ठिकाणी सुना सासूबरोबर व्यवस्थित वागत नाही. प्रत्येक सासूने आपल्या सुनेशी असे वागले तर घरात कधीही वाद होणार नाहीत. प्रत्येक सासूने आपल्या घरी येणारी सून असते तिला आपली लेक मानावे आणि तिला आईप्रमाणे माया करावी. 2. सून घरी आली की सासूबाईंनी थोडी माघार घ्यायला शिकावे. घरातील कोणतेही काम मला विचारूनच केले पाहिजे अशी अपेक्षा करू नये. 3. प्रत्येक सासूने सुनेचा तिरस्कार करू नये. तुम्ही थोडे वयाने मोठे आहात, तुम्ही अनुभवी आहात म्हणून तुम्ही तिला आईसारखी माया द्या. 4. सून घरी आली की सासूबाईचा एक गैरसमज होतो की मुलगा आपला सर्व काही त्याच्या बायकोचंच ऐकतो, तर असे नसते. थोडेफार नवीन लग्न झालेल्या लेकाला आणि सुनेला समजून घ्या. 5. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या सुनेची बाहेर जाऊन निंदा करू नये. आपल्या घरातील भांडण बाहेर जाऊन सांगू नका. 6. सुनांविषयी आपल्या मुलाच्या मनात गैरसमज निर्माण करू नका. 7. सुनेला आणि आपल्या मुलाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करू नका. असे केल्याने ते तुमच्यापासून जास्तच दुरावतील. 8. सुनेला सतत हे काम कर, ते काम कर अशी किटकिट तिला समजावून सांगा. थोडा वेळ लागेल, पण सर्व काही होऊन जाईल. 9. आत्ताच्या काळामध्ये सर्रास मुली ह्या शिकलेल्या आहेत, त्या जॉब करतात, त्यामुळे त्यांच्या घरातील कामात थोडी गैरसोय होत असेल तर थोडं समजावून घ्या. ती जॉब करते म्हटल्यानंतर तिला घरकामात थोडी मदत करा. 10. सूनबाईला तिच्या कामात ढवळाढवळ आवडत नसेल तर सासूबाईंनी शांतपणे नातवंडांमध्ये आपला वेळ घालवावा, जेणेकरून वाद होणार नाहीत. 11. सासूबाईंनी सुनेला आणि आपल्या मुलाला समजावून घेतलं पाहिजे आणि संसारामधून आता त्यांनी निवृत्ती घेऊन सर्वांशीच प्रेमाने वागले तर घरामध्ये वाद होणार नाहीत. 12. प्रत्येक सासूने माझी सून चांगली हे जर ध्येय वाक्य ठेवले तर त्या सासूला आयुष्यात काहीही कमी पडणार नाही. जे काही आहे ते तुझेच आहे, तुला जसे करावे वाटेल तसे कर असे सतत तिला सांगत राहावे. 13. सुनेच्या सतत विरोधात गेलात तर तुम्ही ज्याला लहानाचं मोठं केलं असा तुमचा मुलगा तुमच्यापासून दुरावेल. कारण एका मुलाला आई आणि बायको समान असतात, फक्त गैरसमज नकोत. 14. पूर्वी आम्ही असे करत होतो, आम्ही खूप बचत करत होतो, आम्ही एवढे काम करत होतो, आम्ही असा संसार केला, अमुक. पूर्वीच्या गोष्टी सांगू नका. आता कलियुग आहे, विचार बदललेत. तुमचे पूर्वीचे विचार वेगळे, आत्ताचे वेगळे. तेच तुमच्या सुनेला पटणार नाहीत. त्यामुळे पूर्वीच्या झालेल्या गोष्टी तिला पुन्हा पुन्हा सांगू नका. मित्रमैत्रिणींनो, प्रत्येक ठिकाणी काही सासू वाईट नसते. काही ठिकाणी सुनेला लेकीप्रमाणे वागणूक देत असते, पण काही ठिकाणी सासूबाई खूप वाईट वागणूक सुनेला देतात. सुनेचा खूप छळ करतात, तिच्या भावनांशी खेळतात, तिला सतत अशी जाणीव करून देतात की या घरात तुझं कोणतं स्थान नाही. 15. आपले आई वडील, आपले घरदार सोडून आलेल्या एका मुलीला सासूबाईंनी परकेपणाची जाणीव कधीच होऊ देऊ नका. उदाहरणार्थ, जर घरी वाद लागले तर त्या वादात हे घर माझे आहे, हा मुलगा माझा आहे, हे सर्व काही प्रॉपर्टी माझी आहे असे सतत तिला म्हणू नका. एक विनंती आहे की प्रत्येक सासूबाईंनी आपल्या सुनेला मुलीचा दर्जा द्यावा.